तर आज पुन्हा धुक्याची चादर पसरली होती. सकाळी उठली ना त्यावेळेस धुके नव्हते, नॉर्मल वातावरण होतं आणि नंतर अचानक असं धुकं सगळीकडे दिसायला लागलं. तर माझी चिमुकली आज ही लवकर उठली होती आणि तयार होऊन चालली होती बैठकीला. तिला घेऊन जायचं होतं सायकल, पण इतकं धुकं बघून ती म्हणाली, "मम्मी मी नाही नेत सायकल." कारण समोरच्यांना काही दिसतच नव्हतं. त्याच्यामुळे ती म्हटली, "मी पायीच जाते." आणि असं वातावरण झालं ना की तब्येत पुन्हा बिघडते आणि मला तर अजिबात सहन होत नाही आणि सारखं वातावरण आहे ना हे बदलतच असतं. तर त्यानंतर घेतलं होतं आमचं कार्पेट बसवायला. तर हे माझे मिस्टर आणि सासरे आहेत, त्यांनी दोघांनी मिळून हे कार्पेट घेतलं होतं बसवायला. तर बाल्कनीला ना नॅचरल लूक द्यायचं म्हणून या कलरचं कार्पेट घेतलं होतं. आणि आमचा फ्रीज फायनली रिपेअर झाला आहे. बरेच दिवस झाला तो बंदच होता. तर आज फायनली तो तयार आहे. आणि त्यानंतर मी घेतले होते आमच्या इतक्या साऱ्या ट्रॉफ्या ज्या माझ्या नवऱ्याला मिळाल्या होत्या. त्या म्हटलं आज सगळ्या साफ करून घ्यावा, कारण इतके दिवस ना काम चालू आहे, सगळीकडे धूळच धूळ झाली होती. तर या सगळ्या ट्रॉफ्या ज्या माझ्या नवऱ्याला मिळाल्या आहेत, त्यातल्या 2च ज्या आहेत त्या फक्त एक माझी आणि एक माझ्या मुलीची आहे. बाकी या सगळ्या त्यांना भेटलेल्या आहेत. आणि मेहनत केल्यानंतर त्याचं फळ मिळतं आहे, हे त्याचं सुंदर असं उदाहरण आहे. आणि ट्रॉफ्या पुसण्याचं काम, साफसफाईचं काम हे माझंच असतं. ते चुकूनसुद्धा कधी हात लावत नाही, बघतसुद्धा नाही. ते काम तुझं आहे म्हणे, तूच कर. एकीकडे मी टी व्ही पाहत होते आणि एकीकडे माझं पुसण्याचं काम चालू होतं. तर सगळ्या ट्रॉफ्या अशा छानपैकी पुसून मी व्यवस्थित अशा लावून घेतल्या. बाय.